अष्टवसू होते, त्याच्यापैकी एक वसू ते वसुपुत्र वसुदेव, त्यांचा विवाह देवकीशी निश्चित झाला. सात्विक आणि सदाचारी विचाराची बावली देवकी, दोघांचा सुंदरचा विवाह. या विवाहामध्ये जी वरयात्रा चालत असते त्या यात्रेच्या रथावर सारथ्य कंसाचं होतं. आणि मोठ्या आनंदामध्ये जल्लोषामध्ये ती वरयात्रा ती चालत असताना आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं, कंसा, हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा बालक तुझा शत्रू आहे. माऊली एका ठिकाणी गोड सांगतात, सोन्याचं घर आहे, दार सोन्याचे, भिंती सोन्याच्या आहेत, फरची सोन्याचे, बाबाजी सगळं सोन्याचं आहे, परी सर्पांगणाद्वार रुंधल्याचे, सगळं सोन्याचं आहे. माऊली महाराज, पण दरुजात भुजंग बसलाय, कसं जावं झोपायला मधात. इतका आनंद आहे त्या यात्रेमध्ये, त्या रथामध्ये. काय ते वाद्य, ते थाट, ते आकाशातले तारा, ती आतिषबाजी, असा आनंद वाटतोय. बहीण आणि मेहुणा पाठीमागे रथाचं सारथ्य केलंय. खरं तर मुळात हा नालायक होता कंस. कंसाला नालायक म्हणण्याची माझी लायकी नाही, भागवत म्हणतंय. पण तो सुद्धा आजच्या आनंदामध्ये इतका मग्न झाला, एवढा मग्न झाला की त्या आनंदाला सीमाच नाही. पण त्याला हे कळाल्याबरोबर लगेच शत्रू तयार झाला. माराया धावला हात तो धरीला वसुदेवे. का हात धरला माहिती? आपल्या देखता जर हिचा शेवट झाला तर आपला पुरुषार्थ मातीत जातो. लालनात पालयन्ते भार्या. काही काहीला समज नाही म्हणा, तुम्हाला नाही म्हणालो मी खरं. राम बाबा, पण जे पडले त्याने लालनात पालयन्ते भार्या, ताडनात नाही व पालयन्ते. ताडण कशाला करायचं? ढोल गवार पशुवत नारी, सकल ताडण के अधिकारी. हे वाजल्याशिवाय वाजणार नाही, पक्वात ताडण केल्याशिवाय वाजणार नाही, पशुला रट्टा दिल्याशिवाय आऊत वाढणार नाही. पशुवत नारी म्हणजे पत्नी होऊ शकत नाही, पण कुठेही ताडण करायचं नसते, लालनात पालायचे असते. आपल्या देखता जर हिची हत्या झाली तर आपला पुरुषार्थ मातीत जाईल. म्हणून धरला हात. हे मी आठवं देऊन टाकील, तू काळजी करू नको, मी आठवं देऊन टाकील. संगनमत केलं, सुलानामा केला आणि भांडण मिटिलं. पण कालांतरानं काही माणसं कंसाला मिळाले. तो माणूस नव्हता, तो एक विद्वान साधू होता. त्या साधूनं कंसाला सांगितलं, राजन, आदा कदा देवकी आणि वसुदेव जर बाहेर गेले, तिकडंच जन्माला आलेलं 8वं अपत्य लपून ठेवलं तर तुम्हाला कसं माहीत होईल? मग ग्रहेषु बंदिस्त तेवच, मग बंदिस्त करा. मग कारागृहात टाकलं. राजा परीक्षितीने प्रश्न केला, गुरुदेव, एवढ्या मोठ्या उग्रसेनाच्या कुळामध्ये असा नास्तिक कंस कसा जन्माला आला? तर कंस हा उग्रसेनांचा पुत्र नसून द्रुमिल नावाच्या राक्षसाचा पुत्र होता. वेळ आहे ना 10 मिनिटं, तर फक्त जन्म करायचा. उग्रसेन महाराजांचं लग्न झालं. पत्नी चंचल स्वभावाची होती. मी मगाशी बोलून गेलो, कधी कधी देवावर नाही रुसायचं बरं, आपल्या मनाला विचारायचं आपण काय केलंय. आणि दुधामध्ये मीठ सुनाच्या हातानं पडू की सासूच्या हातानं पडू, दूध हे नासतंच. ते म्हणत नाही सासूबाईच्या हातानं पडू आता दूध नासणार नाही, असं कधी होणार नाही. ते नासणार अमोलजी महाराज. अपराध कोणी करू नाही भिडभार, तू का म्हणे साना थोर,
कल्पना करा, 7व्या अवतारात भगवान प्रभू रामचंद्रानं किराताचं पोरग मारून त्याच्या आईला पुत्रहीन केलं, तिला दुःख दिलंय म्हणून याला 11 वर्ष 53 दिवस वसुदेव देवकीला सोडून गोकुळात राहावं लागले. मग त्याला जर फेडावं लागते तर आपण कोण्या झाडाचे पाले आहेत? अपराध प्रत्येकाला सारखा आहे. चंचल स्वभावाची बाई वनभोजना करता प्रसवन नावाच्या पर्वतावर जाण्याचं ठरवलं. पण त्या दिवशी न्यायाचा दिवस होता. राजाच्या जीवनात प्रत्येक मासाला एक न्याय असतो, एक दिवस न्यायाचा असतो. जेवढी खटले आपल्या राजदरबारी येतील त्या दिवशी त्या न्यायाधीशानं सगळे खटले निकाली लावायचे आणि त्या न्यायावर राजाची मुद्रा मारली की मग कोणाकडे काय कसला न्याय गेलाय ते मग वाटून टाकायचा. तो न्यायाचा दिवस त्या दिवशी रद्द झालं. आणि उग्रसेन महाराजाची पत्नी ऐकत नव्हती. रसोई पूर्ण तयार झालेली होती, स्वयंपाक पाकनिष्पत्ती झालेली होती. त्या रथामध्ये घातलं आणि काही व्यक्ती सोबत घेऊन ती प्रसवन नावाच्या पर्वतावर जेवण्यासाठी निघून गेली. देवांगणे समान सुंदर नाविन्यपूर्ण असणारी ती उग्रसेन महाराजांची पत्नी, तिला बघत असताना आकाशमार्गाने जाणारा दुर्मिळ नावाचा राक्षस त्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न झाला. तो मायावी राक्षस होता आणि त्यानं त्याच वेळेला उग्रसेन महाराजांचं रूप घेतलं. योग आला, सोबत आणलेल्या रसोया सर्व खाऊन टाकल्या. तिच्या लक्षात यायला पाहिजे होतं एवढं जेवतोय ते अर्थी माणूस नाही. आणि मग रतिसुख मागितलं. खरं तर धर्मसिद्धांत असा सांगतो, सूर्याचे किरण जोपर्यंत साबूत आहेत तोपर्यंत पत्नीशी रतिसुख दिलं नाही पाहिजे. ही भारतीय हिंदू संस्कृती सांगते. ते निशाचरी कृत्य आहे, ते पशुचं कृत्य आहे. आणि मला रतिसुख पाहिजे, तू का देत नाही? रतिसुख दिलं त्यावेळेला लक्षात आलं, को भवा हा. ते कशाहून कळालं? हे उग्रसेन महाराज नाहीत असं तिला कशाहून कळालं ते मी तुम्हाला बैठकीत सांगेल, कारण यांच्या पुढे सांगायचं माझं वय नाही, माफी असावी. आणि बघ तिनं सांगितलं, पाप्या चांडाळा, माझ्या मालकाचं रूप घेऊन माशाची संग करतोस, मी या गर्भाचा पात करीन. त्यानं सांगितलं, लक्षात ठेव, मला जसं मायावी रूप घेऊन तुझ्या मालकाचं रूप घेऊन तुझ्याशी संग करता येतो त्या अर्थी तुमच्या कुळाचा विध्वंस सुद्धा करता येईल. लक्षात घे, या गर्भाचा पात करशील तर खबरदार. तिनं सांगितलं, गर्भपात करणार नाही, बालहत्येचं पातक लागेल, पण तुझ्यासारखा पापी जन्माला येईल. म्हणून दुराचारी जन्माला आला. कोणाचा नालायकपणा होता? आईचा. म्हणून हा वर्णसंकर झाला आणि दुराचारी कंस जन्माला आला. पुढे कालांतरानं त्या बंदीशाळेत वसुदेव देवकीला ठेवलं. दिव्य अशा प्रकारचा एक बालक जन्माला आला. कंसाला आनंद वाटला. पण तिथे एक महान संन्यासी आले. ते संन्यासी तुमच्या आमच्या मठावरले दुसरे कोणी नसून या भारतीय संस्कृतीतला 6व्या क्रमांकाचा संन्यासी देवर्षी नारद होते. आणि नारदाने कंसाला सांगितलं, ज्याच्यासाठी एवढा आनंद व्यक्त करतो तो तुझा शत्रू आहे. अहो नाही देवर्षी, माझ्या ताईच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र माझा शत्रू आहे. पण नारदाने युक्ती काय लढवली माहिती आहे? कंसा, ठीक आहे, हाताची 5 बोट आहे, अंगठ्याला जर 1 म्हणलं तर करंगळी 5वी, आणि करंगळीला जर 1 म्हणलं तर अंगठा 5वा. मग देवकीला जर 8च मुलं झाले तर मोजतो कोणी कोण? त्याची बुद्धी संभ्रमात पाडली आणि पुण्य सारावया भेटे देवर्षी, वधी बाळकाशी ठेवणे. का? कारण याला बाल हत्येचं पाप वाढवून याचं पाप पुण्य संपवायचं होतं आणि पाप वाढवायचं होतं. साही मारी दुराचारी, साही मारली. 7वा गर्भ योगमायेनं रोहिणीच्या उदरी नेऊन घातला. एका पुराणाचं मत आहे वसुदेवाला 8 पत्न्या होत्या आणि 2 पुराण सांगतात वसुदेवाला 12 पत्न्या होत्या. त्याच्यापैकी रोहिणी एक आहे आणि देवकी एक आहे. बाकीच्यांचा उल्लेख कोणी करत नाही, त्याच्यामुळे मी ठेवतो. ती नंद राजाकडे ठेवली होती. त्याचं कारण बी का ठेवली वगैरे वगैरे वगैरे. आणि अचानक 7वा गर्भ योगमायेनं रोहिणी मातेच्या हृदयी नेऊन घातला. पहाटेला गर्भावस्था होती.
कंसानं हे आमच्या नंदराजाच्या लक्षात आलं आणि नंदराजाने विचार केला जगामध्ये काय जगिन्य होईल. कारण 7व्या अवतारात लक्ष्मण आणि 8व्या अवतारात नंदराज हे इतके काटेकोरपणानं जीवन जगत होते. 14 वर्ष 27 दिवस त्याच्यामधले 6 महिने 27 दिवस जर सोडून दिले तर प्रत्येक दिवशी लक्ष्मणानं कुठल्या कुठल्या अवस्थेनं प्रेम केलं असन सीतेवर ते मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं, आई मुलीवर जितकं प्रेम करते तितकं, पत्नी मालकावर जितकं प्रेम करते, मालक पत्नीवर नाही, याचा अर्थ वेगळा होईल. पत्नी मालकावर जितकं प्रेम करते तितकं, भक्त देवावर जितकं प्रेम करतो तितकं, अशा हजारो पटीनं सीतेवर प्रेम केलं. पण सीता लक्ष्मणजीनं घोट्याच्या वरी पाहिलीच नाही. लक्ष्मणजी फक्त सीतेला दर्शन घेतानाच बघत होते. म्हणून ज्या वेळेला ऋषमुख नावाच्या पर्वतावर रावण सीतेचं हरण करत असताना लोपामुद्रेनं दिलेले 98 प्रकारचे दागिने सीतेनं ते गाठोडं खाली टाकलं. पंपा सरोवराच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं ते गाठोडं लक्ष्मणजीच्या पुढे टेकलं आणि सांगितलं लक्ष्मणा दागिने कोणाचे ओळख. त्याच्यातले फक्त 2च ओळखिले, चाळ आणि नुपूर. कुंडल माहीत नाहीत, केयूर आधी श्लोक आहे त्याचा गोडसा, हे मला माहीत नाही. तर प्रभू रामचंद्राने विचारलं लक्ष्मणा हे सर्व दागिने सीतेचे आहेत, याच्यातले तुला हे नुपूरच कसे लक्षात आले. प्रभू मी सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम सीता आईसाहेबाचं दर्शन घेत असताना मला ही पायातली नुपूर पाहण्यात येत होते. मी घोट्यापासून सीता 13.5 वर्षात बघितलीच नाही. होती कोण माहीत आहे? मोठी भाऊजाई, याला म्हणायचं संन्यासी. काय टोक असेल त्या लक्ष्मणाच्या वागण्याचं कल्पना करा ना. आणि तीच अवस्था आमच्या नंदराजाची होती. अगं ताई तू ज्येष्ठ आहेस माझ्यापेक्षा, म्हणून मी दिवाळी दसरा सणावाराला तुझ्या दर्शना करता येत होते, याच्या व्यतिरिक्त येत नव्हतो. मालक तुझे बंदीशाळे येते, गर्भावस्था कशी ती सुद्धा चिंतेने व्याकुळे, अख्खी नगरी चिंतेने व्याकुळे, नंदराज चिंतेने व्याकुळे. तेवढ्या आकाशात आकाशवाणी झाली आणि सांगितलं हा गर्भ रोहिणीचा आहे. अदृश्य सगळं फिटून गेलं. कालांतराने त्या रोहिणीच्या पोटी दिव्य अशा प्रकारचा तेजपुंज बालक जन्माला आला. त्याचं नाव आहे संकर्षण. बलराम भगवान की जय. बलरामजीचा जन्म झाला. इकडे 8वा गर्भ वाढत होता. 8वा गर्भ ज्या वेळेला देवकी मातेच्या पोटात वाढत होता, कंसाला इतका धाक लागला. पोळीत 8वा, भाजीत 8वा, ताटात 8वा, घरात 8वा, अंथरुणात 8वा, पलंगात 8वा, 8व्यानी सर्वत्र व्यापिले. सर्वत्र 8वा 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 दिसत होता. सर्वांना डोळ्यात तेल घालून जागण्यासाठी सांगितलं. तो एक दिवस आलाय, श्रावण मास आहे, बुधवार दिवस आहे, अष्टमी तिथी आहे, मध्यरात्र आहे, रोहिणी नक्षत्र आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने रोहिणी नक्षत्रावरच का जन्म घेतला तर रोहिणी नक्षत्र शास्त्री बाबा अजन जन्मा नक्षत्र आहे. एक दुसरा मुद्दा, आपल्याला एक रोहिणी नावाची आई आहे, तो एक मुद्दा. मुद्दे 24 आहेत. तिसरा मुद्दा, रोहिणी ही चंद्राची ज्येष्ठ पत्नी आहे अमोल महाराज, आणि चंद्राचं ज्येष्ठ पत्नीवर अतूट प्रेम रोहिणीचं, तिलाही आनंद वाटावा याच्याकरता रोहिणी नक्षत्रावर जन्म. माऊली महाराज मोहिनी बुधवारी जन्म का? कारण चंद्रवंशाचा आद्य पुरुष बुध आहे, म्हणून बुधवारी. रात्रीच का? मागचा अवतार तर दुपारी. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. मग 8वा अवतार रात्री का? अज्ञानाचा अंधकार संपवायचा होता. आणि निशाचरांचा सळवळ रात्रीचा असतो. रात्रीचे अवसरी व्यापारी जे निशाचरी. मग या पाप्यांचा सुळसुळाट संपवायचा होता, याच्याकरता रात्र. चला 7व्या अवतारामध्ये दुपारी सूर्य थांबला आणि 8व्या अवतारात मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला. मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला. कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला.
कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला. इकडे चंद्र थांबला तिकडे सूर्य थांबला. का? कारण चंद्राने सांगितलं 7वा अवतार सूर्यवंश म्हणून तोच तिळभर थांबलाय, पळभर थांबलाय, क्षणभर थांबलाय. आमच्यासाठी काही म्हणून अष्टमीच्या दिवशी चंद्राची कोर उदयाला येत असते त्यावेळेला रात्री 12 वाजता जन्म, मध्यरात्री जन्म. चला श्रावण महिन्यातच का? याचंही निमित्त आहे. रात्रीच्या मध्यरात्री 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. कारण कृष्णाचा जन्म जरी मथुरेत झाला असेल पण साजरा गोकुळात करायचा असतोय. कारण तिथं जर फुलं फेकले असते तर कंसाला कळाला असताना जन्माला आलाय. आणि जीवनभर ज्यानं पाप केले त्याच्या नगरीत कशाला तरी उत्सव करायचा आहे. हेही काही कारण असेल शुकाचार्यांचं, म्हणून तिथं साजरा केला नाही, तिकडं केला. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. आयुनी संभव प्रमाण क्षमा असावी. बाबा मला इथं ठेवू नका, नंदाच्या घराला माझं नेई गोकुळाला, मला गोकुळाला घेऊन जा. तुम्ही म्हणताल रक्ष पाळते म्या मोहिले सकळ, ती म्या मोहून टाकले, तुम्ही काही काळजी करू नका. हातापायातल्या बेड्या माझा स्पर्श झाला की त्या गळून जात्याल. पायीची बंधने गळती. भगवान चिमुकले झाले. वसुदेवाने नेण्याची तयारी सुरू केली. खुंटीचं सूप काढलं. पा किती गोडवा आहे. ब्रह्मांडाचा मालक मथुरेतनं गोकुळात डालात नाही, टोपल्यात नाही, दुर्डीत नाही, टपात नाही, सुपात गेलाय. सुपात सूप होतं डोक्यावर, सूप. ते सूप काढलं खुंटीचं. देवकीचा अर्धा पितांबर फाडा, त्याला बाळंत म्हणत असतात, त्याच्यात देवाला गुंडाळला आणि त्या सुपात घेतलं. उचलीला कमलापती, उचलला. हातापायातल्या बेड्या गळाल्या. देवकीनं पदर धरला. मालक मला दाखवा. सांगितलं देवकी तू मायेमध्ये गुरफाटून जाऊन जर मला इथं थांबवशील तर हा जन्माला आला त्याला कळेल. जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील. हा जन्माला आला तर त्याला कळालं तर तो माझ्या बाळाला मारील ग. ऐक 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 देवकी ऐक. मग लपवा लपवा जगजेठी. आता लपवणं गरजेचं आहे. उचलल्याबरोबर ती रक्षपाळ झोपी गेले. बाहेर आले. मंद पाऊस पडत होता. तो पाऊस पावसाचा पाण्याचा नव्हता अमोलजी महाराज, शास्त्री बाबा. तो पाऊस अमृताचा होता. आणि अमृताचा वर्षाव याच्याकरता होत होता की याला बालपणात कसल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून अमृताचा पाऊस वरून पाडित होता. पण शेषाला दुःख झालं. आज अजित परमात्मा दुसऱ्याचं दुःख ज्याच्या स्मरणानं दुरुस्त होते तो दुःखी कसला म्हणून वरती छायाधरी शेष. नाही अमृत पडू देणार. वरी छाया धरली. आले यमुनेच्या तीरावर. यमुनेच्या तीरावर आल्याच्या नंतर यमुनेत प्रवेश केल्याबरोबर पाणी वाढू लागलं. यमुना ही कृतंताची काळाची बहीण आहे. 350 सागराच्या पत्न्यापैकी एक ही कृतंताची बहीण सागराची धर्मपत्नी आहे. मग विश्वाच्या मालकानं यमुनेला सांगितलं तू वाढत राह. राजा परीक्षितीने प्रश्न केला गुरुदेव असा देव का म्हणला असेल. वसुदेव तर त्याचा प्राण वाचण्यासाठी त्याला गोकुळात नेत होते. मग देवानं असं वडिलांच्या विरुद्ध का करावा. तर शुकदेव सांगतात राजा आईनं त्या बंदीशाळेत इतका शोक केला की बंदीशाळेचा प्रत्येक पाषाण रडत होता. पण पिता या दृष्टीनं वसुदेव रडलेच नाही. वसुदेव रडले नाही म्हणजे प्रेम नव्हतं का. होतं. धन्य त्याचे ज्ञान शोक वधिता बालक नामा म्हणे. आणि ज्ञानी माणसं रडकी नसतात. कधी बी लक्षात घ्या. अज्ञानी माणसं रडत असतात. अहो दुःखावर मात करायची असती. वसुदेव किती रडले म्हणजे कंस ऐकला असता नाही. वसुदेव किती रडले असते म्हणजे राक्षस ऐकले असते नाही.
चला, गाय किती रडली म्हणजे कसाही ऐकल नाही ऐकू शकत. त्याचा तो धर्म आहे, ते काय त्याचा तो नियम आहे. तो कंस होता, दुराचारी होता, त्याच्यापाशी रडून तरी काय फायदा. धन्य त्याचे ज्ञान न करीता शोक, वधिता बालक नामा म्हणे. समोर पाहिली मारलेली, अशी मारलेली पाहिली. शिजलेला भात हातात घ्यायचा, भाताचा गोळा दाबायचा, भिंतीवर भाताचा घोळा मारायचा. जशी जशी भाताची शीतं पांगतात अशी लेकराची शीतं अंगाची कणं पांगलेली पाहिली. पण करता काय, विलाज नव्हता. बळेविन शक्ती बोलू नये. आज पाणी वाढतंय. त्यावेळेला वसुदेवाच्या तोंडात पाणी जात असताना त्या यमुनेला विचार केला, तू कृतांताची बहीणेस, काळाची बहीणेस, भावासारखं कर्तव्य करतेस. तू लक्षात घे, मी 6 मारलेली पाहिलीत, 7वा जिरालेला पाय केलाय पाहिलाय, आणि 8वा वापस जाऊन मरणाच्या भीतीनं वापस जाऊन याचा अंत पाहण्याची माझ्यात क्षमता नाही. आता याच्यासोबत जलसमाधी. तेव्हा सुपातल्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या पाण्याचा थेंब सुपातून ओघळून ज्या वेळेला यमुनेत पडतो त्यावेळेला त्या पाण्याचा संकेत यमुनेला मिळतोय, दुभंगली यमुना माई. आज कळलं माझ्या पित्याचं माझ्यावर किती प्रेम आहे, माझ्या बाबांनी माझ्यावर किती प्रेम केलंय. दुभंगली यमुना माई. यमुनेचे 2 तुकडे झाले. इथं 4 श्लोक आले एका पुराणामध्ये. एका श्लोकात एका स्त्रीचं वर्णन केलंय. जुन्या काळातली स्त्री जशी मधातून भांग पाडते, जुनी सांगतो हा, जुनी, आताची नाही. 4 पट्टे साडी नेसे लुगड, 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड, कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड, कपाळाला कुंकू नाही दिशे घुबड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड. दुनियादासांचं पद आहे. काय जुनं वागणं. मी कर्मकांड करायचो, अभिषेक सत्यनारायण पूजा पाठ करायचो, 4 वर्ष केलं. त्याला सत्यनारायणाच्या दिवशी बायका नाव घ्यायच्या. चुनचुनचुन्यात बसले मेन्यात, लवंगावटीत येलदोडे मुठीत, गुलाल भांगात येलदोडे मुठीत, अण्णासाहेब बसले दाटीत, तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. असे मस्त नाव घ्यायचे. काय गुलाल भांगात. खरंच जुनं फार छान होतं. बकीटात बकीट, स्टीलचं बकीट, मुकुंदरावचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट, आणि मुकुंद रेणापूरच्या बस स्टँडला झोपलेला. पण लय हाऊस. चांदीची सायकल, सोन्याच्या तारा, रावसाहेब आले फिरून तर ही फिशिंग घालते वारा. लय हाऊस. नाही तुम्ही नुसतं ऐकायचं, हे आमच्यासाठी. काय करतात त्याला इलाज नाही. आमची इथे एक काकीजी होत्या, त्या फार सुंदर नाव घ्यायच्या. ₹12 की गाडी, ₹15 को घोडो, थाका झुंबर लाल मारो पीछा नहीं छोड़ो. त्या काकीजी होत्या आणि त्या तसं नाव घ्यायच्या. फार नाव. चला, जुनी संस्कृती, जुना गोडवा, जुना ओलावा, जिव्हाळा प्रेम, जुनी गाणी, जुनी भाषा, जुनी बोल अत्यंत गोड असायची. दुभंगली यमुना माई. पहिल्या तीराला पोचले. जे चित्त आहे, मन आहे, त्याचंच नाव गोकुळ आहे. गोकुळ काय, डोंगरे गुरुजींनी फार सुंदर वर्णन केलं. चित्त आहे, गोकुळ म्हणजे चित्त आहे, गोकुळ म्हणजे मन आहे, गोकुळ म्हणजे अंतःकरण आहे, गोकुळ म्हणजे प्राण आहे. म्हणून तर जगाचा बाप 11 वर्ष 53 दिवस तिथं, विश्वाचा मालक तिथं. नंदराजाच्या वाड्याला दरवाजे 4. गाय दरवाजा 5 वाजले, बिदी दरवाजा, पान दरवाजा आणि महादरवाजा. एका दरवाज्यातनं गाईच्या गोठ्यात जाता येत होतं. गाई किती होत्या? आई तुझा मी एकुलता एक, गाई राखी तो 9 लाख, गाई राखून झिजली नख ग, मला जेव घाल.
ह्या पुराव्याहून असं सिद्ध होतंय की नंद राजाकडे 9 लाख गायी होत्या. त्यावर ती जमीन किती असेल कल्पना करा ना. आणि 9 लाख गायी ज्या राजाला येतात याच्यात कर्तव्याची भूमिका घेतली पाहिजे. असू द्या नोकरी, असू द्या मास्तर गुरुजी, पण गेलं पाहिजे शेतात. गुरुजी गेलं पाहिजे शेतात, गेलं पाहिजे. असू द्या कलेक्टर, गेलं पाहिजे शेतात. मी रात्रीच्या कीर्तनात सांगितलं एका माणसाकडे 500 क्विंटल सोनं 1,500 क्विंटल चांदी होती. दृष्टांतात खरी नसती महाराजाची. 500 क्विंटल सोनं 1,500 क्विंटल चांदी. हे आपल्या इतकं कोणाचं होत नाही. म्हणलं ठीक आहे, माझ्या इथं 300 क्विंटल ज्वारी आणि 250 क्विंटल गहू आहेत. म्हणलं तो तुझ्या घरात कडी लावून थांब, बी माझ्या घरात कडी लावून थांबतो. खाऊ काय? म्हणलं चांदीचं पिठलं कर, सोन्याच्या भाकरी कर. 9 लाख गाई त्यार ती जमीन किती असेल कल्पना करा. रात्रीच्या 1 वाजता दोहंती दुग्धानाम वत्साम धेनु भयस्थिता उदरन पोक्ष हितायंच तत्राम दातृत्व भयजनः नैवम गांजा कसम लिखितम. नऊ लाख गाई, किती श्रीमंत व्यक्ती असेल तरी रात्री दुधाच्या गाईला वैरण, तरी वासरांना वैरण. ही निष्ठा असते हो. लक्ष्मी कोणाला माळ घालीत नसते. उद्योगमवर धनते लक्ष्मी. हे आळशायला नसती लक्ष्मी माळ घालीत. कर्तव्य पाहिजे. एका माणसानं 2 एकर मूग पेरला. शेतात येडा करून आला. गड्याला सांगितलं वापशावर मूग आहे, कोळपे धरा. एक रोजदार लावला. कोळपे 2 असतात ना, मुगातले कोळपे, सोयाबीनमधले कोळपे, 2 कोळपे. आता कोळपे ही वजनदार वस्तू नसती, ती बारकी बरं का. तुमच्याकडे आवतालाही कोळपं म्हणत असतील एखादं बारकं कोळपं. जाळं कोळपे ते दांड्या सगळ्यात बारक्या दांड्या अशा बांधल्या, घेतलं खांद्यावर, येठण त्यालाच गुंडाळलं. येठणच बांधित असते, त्याला दुसरी दोरी नसती. पण जाता जाता 5-6 हातात होत्या. एका कोळपेची इडी पडली. कोळप्याच्या इडीला किती रुपये लागत असतील? 5 रुपयाची इडी. कोळपेची इडी बारकी आता 10 रुपये घेत असतील. माझ्या लहानपणी 2 रुपयाला देत होते. बारकी इडी एकदम बारीक असते, सूक्ष्म. ही अशीच समजायची. इडी पडली. तिथं गेल्याच्या नंतर नेहऱ्या केल्या. 10:30 वाजले. 10:30 वाजता कोळपे झोपले. 5 ठोकायच्या टायमाला कळालं इडीच नाही. शेत 4 किलोमीटर लांब. तिथून पुन्हा घरी आलं. घरी आल्याच्या नंतर मालकाला सांगितलं मालक इडी हरपली. मालक मोटरसायकलवर बसले. पण शेवटून देणारा माणूस इड्या करून देत असतो ना, ते दिवशी पेलेलं होतं. त्याची 3:30ला उतरली आणि 3:30च्या नंतर त्याने इडी करून दिली. शेतात जायला 4 वाजले आणि 4:15ला पाऊस सुरू झाला. 3 दिवस पाऊस बंदच झाला नाही. मूग खाली गेला आणि गवत वरी गेलं. इडी केवढ्याची? किती एकर मूग खराब केला? बाय कर्तव्य हरपली की असे असते. आणि पुन्हा म्हणते शेतीत मेळच बसन, तू तिकडंच चहा पेत जाय ना. कसा मेळ बसन? तो आज आहे का देव त्यानं येऊन कोळपे धरावा? गेलं पाहिजे वेळेला. ज्ञानोबरायचा पुरा आहे. सुक्षेत्र आणि ओलटे बिजई पेरीचे गोमटे परी आलोट फळ भेटे परी वेळ की गा. भरपूर पीक मिळन पण वेळ साधली पाहिजे. भरपूर पीक भेटन पण बी पण चांगलं पाहिजे. भरपूर पीक भेटन पण जमीन सुद्धा ओलसर लागल. आता ज्वारी पेरल्यावर कशी येईल? वेळ लागेल ना शास्त्री बाबा. ज्या त्या वेळेत असते ते. कर्तव्यनिष्ठ माणसं होती. पहा लक्षात घ्या. 500-500 एकरवाली माणसं येडा करायला जात होते. आकड्याची काठी असायची. कोणी घोड्यावर जायचं, जवळच्या शेतात पायी जायचं. कुरकुर वाजणारा बोट असायचा. असा पागुडत चमकायचं. मालकाचं पागुडत चमकलं की गाड्याला घाम सुटायचा. बापरे आले रे मालक. आता मालक फोनवर विचारतो कुठं पाळी आली? काय नाही, चिचपटीची झाली. आता आंब्यावाल्याला पटीत उद्या धरू. हे उठाडावून शेळ्या सांभाळायला. आणि पुन्हा म्हणतो शेतीत काहीच उरन, तू जाईस ना. तू जाई ना, झाला पाहिजे. काळ्या माईला भाजा. उरू न उरू, उत्पन्न होऊ न होऊ, पण जगाच्या पाठीवर विश्वाला जर पोषित असेल तर ती फक्त काळी माय. एक लग्न जमलं शास्त्री बाबा. हे तुम्ही म्हणताल काय लग्नाचं काढावं बाळू महाराजांनाच.
लग्न जमलं एक, आणि त्या लग्नामध्ये प्रतिष्ठित लोक आले, म्हणले आत्ताच लग्न करायचं. पोराचा बाप म्हणला माझे पाहुणे रावणे फोनवर बोलून घ्या. 2 लाख लोक जमले. फटफट फटफट संदेश टाकला, माणसं जमा झाली. 2 लाख जमल्याच्यानंतर पोराचा बाप म्हणला आता जेवायचं. ते म्हणले ताण घेऊ नका, तुम्ही जसे फोनवर 2 लाख जमा केले ना, तसे माझे मित्र अमेरिकेत फोन केला की काही मिनिटातच हेलिकॉप्टरनं किंवा विमानानं माझ्या इथं मशीन येत्याल. जवळच विमानतळ होतं. 50 म्हशी आल्या, मशीन आल्या. टाईम संपला ना, 5 वाजल्या. मग असं होतच ना दर्शक. आता इकून गहू टाकले की पलीकून चपात्यात निघू लागल्या, इकून साळी टाकल्या की पलीकून भातच निघू लागला, वरण मसाला टाकला की इकून तूर आणि मसाला टाकला की पलीकडे वरणच होऊ लागलं. काय माणसं म्हणले अरे बापरे बापरे काय मशीन आहे, काय तंत्रज्ञान पुढे गेले. एक महात्मा होते तुमच्यासारखे, एक जण लयच उड्या आव्हान लागलो, कायच मशीन आहेत कायच मशीन आहे. थुत्रीतच आणली त्याच्या. काय मशीन चोमाळ्याला सुमळ्या. काय म्हणले पानं 2 लाख लोकांना किती लवकर चपात्या केल्या. म्हणला गहू टाकल्याच्या नंतर चपात्या करणाऱ्या मशीन जगात कुंटाला नासत्याल, साळी टाकल्याच्या नंतर भात करणाऱ्या मशीन कुंटाला नासत्याल, तुरी मसाला टाकून वरण तयार करणाऱ्या मशीन जगात कुंटाला नासत्यान, पण बटन दाबल्याच्या नंतर गहू तयार करणाऱ्या मशीन जगात नाहीत. ती मशीन फक्त काळी माय. ते नाही मशीन तयार होत. म्हणून शेतात झाला पाहिजे. चला 9 लाख गाई असताना रात्री 1 वाजता उठून वैरण टाकली, याच्यामुळे लक्ष्मी पाणी भरीत होती. जर असं काही असलं की याला गाचंड्या त्याला गाचंड्या त्याला बोलायला आपल्याला दम नाही. कणिक तळाला गेली मंजुरीची हवा आली, जवरक कणिक भरली तवरक बांग 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 कारभार, आणि बुडाला गेली की निघाली गट्टू उचलायला नाशिकला. मग मी कालच सांगितलं 218 एकर जमीन, 218 एकर जमीन आंब्याखाली गादीवर बसून हुरडा खात होत्या. गडी हुरडा कुटून देत होता. आज त्या कुटुंबातल्या 4 बायका मेसचे डब्बे करतात. कल्पना करा काय असेल परिस्थिती. 218 एकर जमीन, 218 एकर जमीन, 227 एकर जमीन. पोरग एकटच, बुट वापरायला 14 जोड. खसखशीच्या पोत्याला छिद्र पडल्यावर खसखस राहत नाही. बापानं संपूर्ण जमीन 227 एकर घातली. पोरग अपघातात गेलं. मरायच्या आधी बापानं सांगितलं तुला 18 जोड आहेत 14 जोड आहेत, एवढे मोठे शर्ट आहेत. ते म्हणला बाबा माझी वाणी पवित्र आहे, मोठ्या मोठ्या पुढाऱ्याचं स्टेज लढवतो, त्यांच्याकडून मला मानधन भेटते, आणि त्यांच्यात जायचं असेल तर कपडे चांगले, बुटं चांगले, सॉक्स चांगले असणं अत्यंत गरजेचं आहे. सावकाश, अत्यंत गरजेचं आहे. अरे पण तू शोक किती करायलास. मुलानं सांगितलं बाबा मी काही जरी शोक नाही केला तर 227 एकर जमीन विकत घेत नाही, आणि मी किती जरी शोक केला तर इकायला तुम्ही ठुली नाही. कशी गेली असं 227 कल्पना करा. माझ्या डोळ्यात एकताची प्रश्न, मी पाहिलेले प्रश्न आहे. बापही पाहिला, पोरगही पाहिलं, आजही पाहिला त्या पोराचा. याच्यामुळे कर्तव्यनिष्ठ असले पाहिजे, माणसानं काम केलं पाहिजे. मी शेतात जातो, मला एक जण महाराज म्हणला आपला बाळू महाराज का पैसेच खाणार आहे का हो, काय गरज आहे शेतात जायची. मी म्हणलं पैशासाठी शेतात नाही, आपण कर्मभूमीवर जन्माला आलोत, आपण कर्म करायचं. काय बोलता राव, आराम करी जा, आयुष्य वाढन. त्याला सांगितलं गाफिले तू वापस घे, झोपल्याने आयुष्य वाढत नाही. झोपल्यानं जर आयुष्य वाढलं असतं तर आजगराची संख्या जास्त झाली असती. निद्रे आयुष्य वाढे, मग आजगर काम रे, काम केलेले मेले असते. असं असतं का कुठं, नाही. उलट आराम करणारे पटकन मरत आहेत. म्हणून ज्याला काम करता येत नाही त्यानं सकाळी रोड जाम केलाय. तुम्ही लांब काल्याला झाल्यावर सकाळी दिसत असतील नाही का, दमन गाडी चालवायला येत असताना ड्रायव्हरला, नाही एखादं मरून जाईन आपल्या गाड्या खालनं ग, यायनं रोड जाम केलाय सकाळी महाराजजी. कामं करीनच नाही, चौकून सुटले. मी बी देवडांगरासारखा सुटलोय आता, पण मी जात असतो शेतात. काय करा आता, ते का रोज 2 गावचं खातो त्याच्यामुळे ते वाढायले. चला मुद्द्यावर येतो, वेळ संपलाय. आणि मग तो गाईचा दरवाजा उघडाय, त्या दरवाजातून वसुदेव गेले, माझ्या यशोदा मातेच्या मंचकावर टाकले.
कल्पना करा, वसुदेवाला कृष्ण ठेवून माया घेऊन जात असताना किती शोक झालाय. म्हणून नंद यशोदा भवनाची एक चौकट, एकीकडची भावटी विरळून गेली. ती बावली चंदनाची होती. वसुदेवाचा शोक तिला सहन झाला नाही म्हणून एका भावटी चौकटच एकीकडची भावटीच विरळून गेली. त्या शोकानं हिरा देवनी घेतल्या गारा, अमृत देऊन घेतली काजी. देव ठुलान माया नेली ना. चला तिकडे गेली, हातीची निसटली तुझं लागे वदी उपजला मजा आधी. इकडे पाहतात उठून तर कृष्ण भगवान आहे. एक बघायला आली गोपी, तिने विचारलं यशोदे, म्हणे आम्हाला सूचना मिळाली तुम्हाला मुलगी झाली. अगं मुलगी नाही मुलगा आहे. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंट वडे. सर्व गोपी जमल्या. काय आनंद काय आनंद. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी.